राज्यात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच प्रत्येक शहरात अशी अनेक ठिकाणे असतात जिथे सर्रासपणे आणि उघडपणे दारू रिचवली जाते आणि अशी ठिकाणच रस्ते अपघातांसाठी कारणीभूत ठरत असतात। नागपुरातील त्रिमूर्तीनगर भागातील सरस्वती विहार कॉलनी देखील त्याचपैकी एक। या परिसरात तर दिवस रात्र चक्क रस्त्याच्या कडेलाच तळीरामांची अक्षरशः जत्रा भरली असते। विशेष म्हणजे प्रतापनगर पोलीस ठाणं तर अगदी हाकेच्या अंतरावर आहे। हा भाग खुद्द राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील आहे। पाहुयात नागपुरातील रहिवासी भागात रंगलेल्या दारू अड्ड्यावर आधारित हा एक विशेष वृत्तांत। रस्त्यावरच रंगलेली दारुड्यांची अशी पार्टी त्रिमूर्तीनगर भागातील सरस्वती विहार परिसरातील हे नेहमीचं चित्र आहे। रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करून दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। इतकंच नव्हे तर जिंकलेले दारुडे त्यांची आपापसातील भांडणं, हाणामारी, शिवीगाळ, उघड्यावरच लघवी किंवा उलटी करणं या सर्व घृणास्पद प्रकारामुळे परिसरातील महिलांनी या रस्त्यावरून फिरकणं देखील बंद केलं आहे। तर सभ्य नागरिकांना देखील अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। विशेष म्हणजे या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर प्रतापनगर पोलीस ठाणं आहे। कित्येकदा पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या, निवेदनं देण्यात आली, मात्र काहीही फरक पडला नाही। उलट दिवसेंदिवस समस्या आणखी गंभीर होत गेली। त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्यानं आता या भागातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। विशेष म्हणजे हा परिसर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील आहे। त्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत।